नमस्कार अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विकासाच्या तत्वांविषयी समजून घेऊ. मनुष्याचा विकास हा आयुष्यभर होत असतो आणि त्याच्यामधील बदल हे संपूर्ण आयुष्यभर होत राहतात. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की सुरुवातीच्या वर्षांमध्ये बालकाचा विकास कसा होतो, बालके व्यवस्थित पद्धतीने कशा प्रकारे प्रगती करतात आणि त्यांच्या विकासाचा क्रम म्हणजे एका विशिष्ट पॅटर्नने विकास कसा होतो हे समजून घेऊ. एक दिशा ही डोक्यापासून पायापर्यंतची दिशा आहे. या तत्वानुसार मूल पहिले आपले डोके, मान आणि नंतर आपल्या हातांची हालचाल आणि शेवटी पायांच्या हालचालीवर नियंत्रण मिळवते. म्हणजेच शिशु पहिले डोके आणि चेहऱ्याच्या हालचालींवर नियंत्रण विकसित करते. मान फिरवून इकडे तिकडे बघण्यास सुरुवात करते आणि नंतर हळूहळू आपल्या हातांचा उपयोग करून स्वतःला वर उचलण्यास सक्षम बनतात. त्याच्यानंतरच हळूहळू ते पायांवर नियंत्रण मिळवतात आणि रांगणे, बसणे, उभे राहणे आणि चालण्यास सक्षम होतात. शारीरिक आणि कारक विकास ही दुसरी दिशा. ही शरीराच्या केंद्रापासून ते बाहेरच्या दिशेने शेवटपर्यंत असते. म्हणजेच विकास हा आतून बाहेरच्या दिशेने होत राहतो. याचा अर्थ आहे की पाठीचा कणा हा शरीराच्या बाहेरील अवयवांच्या आधी विकसित होतो. बाळाचे दंड हे हाताच्या आधी विकसित होतात आणि त्याचे मनगट हे हातांच्या बोटाच्या आधी विकसित होते. शारीरिक विकासामध्ये बोटे आणि पायांच्या स्नायूचा विकास हा सर्वात शेवटी होतो. तुम्ही नक्की बघितले असेल की बालके स्वतःच्या हाताच्या ताकदीने वस्तूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते बालक आपले मनगट आणि हाताच्या ताकदीने त्या वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जशी बोटांमध्ये ताकद येते तसे बोटाने वस्तू पकडून खेचण्याचाही प्रयत्न करतात. विकासाचा आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे विकास हा शारीरिक परिपक्वता तसेच वातावरण आणि अनुभव या दोन्हींवर अवलंबून असतो. याचा अर्थ असा आहे की बालकाची उंची ही केवळ त्याच्या पालकांवर आणि कौटुंबिक अनुवंशिकतेवर अवलंबून नसते, तर बालकाचे संगोपन कसे होते, त्याला व्यायामाची संधी मिळते की नाही, पौष्टिक आहार उपलब्ध आहे की नाही, लसीकरण कसे केले जाते, आजारांपासून ते किती सुरक्षित आहे यांवर देखील हे अवलंबून असते. त्याचप्रमाणे हे शक्य आहे की एखादे मूल खूप बुद्धिमान, अभ्यासात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी सक्षम असेल, परंतु काही कारणांमुळे त्याला खेळण्याची संधी, प्रेमळ वडीलधाऱ्या व्यक्तींचा सहवास, योग्य शिक्षणाच्या संधी, गप्पा गोष्टी आणि मित्र बनवण्याची जर त्याला संधी मिळत नसेल किंवा तो जास्त मानसिक ताणतणावातून जात असेल तर त्याचा परिणाम हा बौद्धिक विकास आणि काम करण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की तो जन्मतः बुद्धिमान नाही, उलट त्याला वाढवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी योग्य वातावरण आणि संधी मिळाल्या नाहीत. वाढ आणि विकास सामान्यकडून विशिष्टकडे होतो आणि ही पद्धत सर्व बालकांसाठी सारखीच असते. उदाहरणार्थ, कारक विकासांमध्ये सर्व शिशु हे प्रथम संपूर्ण हाताने एखादी वस्तू पकडण्यास सक्षम होतील आणि नंतरच ते फक्त अंगठा आणि बोटे यांचा समावेश असलेली इतर सूक्ष्म कार्ये जसे की लहान वस्तू पकडणे, नंतर चित्र काढणे इत्यादी करू शकतील. त्याचप्रमाणे सर्व शिशु प्रथम बसायला शिकतात, मग रांगायला, नंतर आधार घेऊन उभे राहायला, नंतर आधाराशिवाय स्वतः उभे राहायला आणि त्यानंतरच चालायला शिकतील. हा क्रम प्रत्येकासाठी निश्चित आहे. विकासाचे आणखी एक महत्वाचे तत्व म्हणजे प्रत्येक मूल अद्वितीय असते आणि ते त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूप वेगळेही असू शकते. तथापि आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे विकासाचे टप्पे आणि दिशा सामान्यतः प्रत्येकासाठी सारखीच असते, परंतु प्रत्येक मुलाचा वाढ आणि विकासाच्या टप्प्यांपर्यंतचा पोहोचण्याचा वेग हा वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, एखादे मूल 9व्या महिन्यात चालायला सुरुवात करते तर दुसरे एखादे मूल 13व्या महिन्यांपासून चालायला सुरुवात करते. 2 मुले एकाच वयाची असू शकतात, परंतु त्यांची उंची किंवा ते कोणत्या गोष्टी करू शकतात आणि कोणत्या नाही हे वेगळे असू शकते. याशिवाय हे समजून घेणे महत्वाचे आहे की काही मुलांचा बौद्धिक विकास किंवा एका क्षेत्रातील विकास हा इतर क्षेत्रांपेक्षा अधिक दृढ असू शकतो. आणखी एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा की शारीरिक, मानसिक, सामाजिक इत्यादी विविध क्षेत्रातील वाढ आणि विकास हा एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्याही एका पैलूची वाढ आणि विकास हा मुलाच्या इतर पैलूंवर देखील परिणाम करतो. उदाहरणार्थ, सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचा शारीरिक आणि सामाजिक विकास हा देखील सामान्यतः सरासरीपेक्षा जास्त असतो. एका क्षेत्रातील विकासाच्या अभावामुळे इतर क्षेत्रातील उज्ज्वल संभावना कमी होऊ
होऊ शकतात. विकासात्मक तत्वांची समज आपल्याला मुलांसाठी योग्य उपक्रम आणि उत्तेजित आणि समृद्ध करणारे अनुभव नियोजित करण्यात मदत करते आणि लहान मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन आणि समर्थन कसे द्यावे हे समजून घेण्यासाठीचा पाठिंबा देते. ही तत्वे एकत्रितपणे परिणामकारक प्रारंभिक बाल्यावस्था कार्यक्रमांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठीचा पाया रचतात, जे चांगल्या विकासास प्रोत्साहन देतात आणि मुलांना भविष्यातील यशासाठी तयार करतात. आशा आहे की विकासाची तत्वे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा ठरला असेल. आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि प्रारंभिक विकासाशी संबंधित नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटू. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपवर 5 प्रश्नांची उत्तरे द्या आणि पदक जिंका.